आणि यानंतर आता एक बातमी आहे। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये एकीकडे नेत्यांकडून प्रचार केला जातोय, तर दुसरीकडे तळकोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, तसंच केंद्रात येणाऱ्या नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत, हापूस आंब्याला मिळणारा हमीभाव ते पायाभूत सोयी सुविधा, अशा विविध प्रश्नांवर तळकोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। वर्षातून एकदा हे फळ येतं आणि हे फळ एकदा घेण्यासाठी या शेतकऱ्यांना वर्षभर मेहनत घ्यावी लागते। मात्र त्या मेहनतीचं योग्य मूल्य त्यांना खरंच मिळतं का? केंद्र सरकारकडनं त्यांच्या नेमक्या या संदर्भात काय अपेक्षा आहेत, केंद्र सरकारची काही ध्येय धोरणं या संदर्भात असली पाहिजेत, हेच आपण थेट आता त्यांना विचारणार आहोत। आपल्यासोबत दादा, तुमचं नाव सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही हे आंबा उत्पादन करता, तर तुम्हाला योग्य मूल्य मिळतं का? नमस्कार, मी तपस्वी मयेकर, मालवण आंबा व्यापारी। खरं तर आंबा उत्पादन करण्यासाठी वर्ष आपण मेहनत करतो, पण त्या प्रमाणात आम्हाला त्या आंब्याचा, फळांचा राजा म्हटला जातो, तेवढ्या प्रमाणात आम्हाला उत्पन्न किंवा त्याचं मूल्य त्या ठिकाणी मिळत नाही। याचं कारण म्हणावं तर लागेल तर आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये मँगो प्रोसेसिंग युनिट, म्हणजे जसं देवगडमध्ये एक युनिट झालेलं आहे, त्याप्रमाणे जर प्रत्येक तालुक्यामध्ये जर झालं, अशा जर केंद्र सरकारनं धोरण आपलं जाहीर केलं, तर नक्कीच शेतकऱ्याला आपल्या फळाचा राजाचं मूल्य अधिक मिळेल आणि मधी दलाल किंवा एजंट यांचा कुठल्याही प्रकारचा मधी हे कमिशन राहणार नाही आणि थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते योग्य तो भाव आंब्याचा येऊ शकतो। एक आंब्याचं झाड असेल, फणसाचं झाड असेल, ते लहान रोपटं ते मोठं होईपर्यंत एक पिढी जाते। अक्षरशः लहान बाळाप्रमाणे, आपल्या घरातल्या सदस्याप्रमाणे तुम्ही त्यांना वाढवता, मोठं करता। त्यांची फळं आल्यानंतर जेव्हा तुम्ही विक्री जाता, तुम्हाला योग्य भाव मिळत नाही, कारण मध्ये दलाल येतात। ते दलाल काय येतात मध्ये? तुम्हाला तुमच्या हक्काचं कृषी उत्पन्न बाजारपेठ जी आहे ती हवी आहे का? ती हवी असेल तर कशा प्रमाणात, त्या संदर्भात काय धोरणं असली पाहिजेत जे केंद्र सरकार आखेल? नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल, जर आम्हाला कृषी उत्पन्न बाजारपेठ त्या ठिकाणी मँगोसाठी जर या ठिकाणी दिली, तर नक्की त्याप्रमाणे मध्ये दलाल नाही, काही नाही, आम्हाला ट्रॅव्हलिंगचा खर्च नाही। या ठिकाणचा आंबा हा बेळगाव, कोल्हापूर, मुंबई यासारख्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी पाठवावा लागतो आणि त्यासाठी लागणारे ट्रॅव्हलिंग, त्यासाठी लागणारा बॉक्स किंवा त्या ठिकाणी गवत, पेट्या ह्या सगळ्याचा खर्च आणि एकूण उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही। हा जो आंबा आहे की ना, तो ग्राहकांपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर एक म्हणजे आधी त्यांनी मार्केट इथे झालं पाहिजे। आणि आम्ही आंबा जो पाठवतो की ना, तो आम्हाला आज या आंब्याची किंमत तशी आम्ही बघितलं तर 500 रुपये तरी डझन आम्हाला मिळायला पाहिजे, पण ती दलाला मार्फत आम्हाला 200 ते 250 रुपये डझन मिळते। आम्ही काय करू पण शकत नाही, कारण इथे ठेवू पण शकत नाही आंबा, नाशवंत फळ। 1-2 दिवस जर ठेवला आंबा तर तो नासणार, म्हणजे खराब होणार, खराब व्हायला सुरुवात होणार। इथे उमेदवारांकडनं काय तुमच्या अपेक्षा? कुठल्याही पक्षाचे उमेदवार असो, पण त्या उमेदवारांकडनं तुमच्या काय अपेक्षा? तुम्ही कृषी उत्पन्न काय बाजारपेठ तुम्ही मागता आहात, त्याचबरोबर इथे आंबा उत्पादक शेतकरी आहेत, तर शेतकऱ्यांचं दुःख तुम्ही तुमच्या उमेदवारापर्यंत पोहोचवता का? उमेदवार तुम्हाला काय सांगतात की आम्ही उमेदवारांना एकच सांगू इच्छितो की आमच्या आंब्याला व्यवस्थित, म्हणजे जी क्वालिटी आहे आंब्याची, त्या क्वालिटीप्रमाणे दर द्या आम्हाला। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मालवण, सिंधुदुर्ग।